असाल तर परिस्थिती उत्तम. तुमचा अभ्यास झाला नसेल, तुमच्या क्षमतांचा विकास झाला नसेल, तर परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी तुमच्यासाठी ती परिस्थिती खराबच असते. दोष परिस्थितीला नाही, दोष तुमच्या मनोअवस्थेला द्या. तुम्ही कसे पाहता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. परिस्थिती नाही घडवत, अजिबात नाही काही घडवत. परिस्थिती काही बिघडवती नाही, अजिबात नाही. सगळं तुम्ही घडवत असताना तुम्हीच बिघडवत असता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरिबी इतकी होती की त्यांना पुस्तकं घेऊन देता देता त्यांचे वडील रामजी बाबा कैक वेळेला कर्जबाजारी झाले. पण मुलाचा विद्या व्यासंग पूर्ण करण्यासाठी त्यांनी कैक वेळेला कर्जबाजारी होणं सुद्धा पत्करलं. माझ्या घरात नीट उजेड नाही म्हणून मी अभ्यास कसा करू अशी कारण ते देत बसले नाहीत. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली ते बसले पण अभ्यास पूर्ण केला. पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता अफाट होती, त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. 10 वर्षापूर्वी वाचलेल्या पुस्तकाचे संदर्भ ते 10 वर्षानंतर अचूक द्यायचे. लोक विचारायची 10 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक तुमच्या अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे. विलक्षण, अफाट. कोण ही बुद्धिमत्ता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ही मला माझ्या परिस्थितीनं दिलेली देणगी आहे. माझी परिस्थिती पुस्तकं विकत घेण्यासारखी नव्हती. माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे. त्यावेळी लहानपणी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं. ते पुस्तक ज्यावेळी माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी विचार करायचो, आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय, उद्या ते परत आपल्याला मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. क्षमता विकसित करता येतात. उलट परिस्थितीचे आभार मानायला हवेत. आपण गरीब आहोत ना, उत्तम. श्रीमंत व्हायला मिळालेली ही तुम्हाला सर्वोत्तम संधी आहे. तुम्हाला बुद्धी कमी आहे, अरे छान. विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बऱ्याच वेळाला चांगली परिस्थिती तुमच्यातल्या उपजत गुणांना संधीच येऊ देत नाही, आणि कठीण परिस्थिती तुमच्यात नसलेले गुण सुद्धा बऱ्याच वेळेला बाहेर काढते. जेवढी कठीण परिस्थिती तेवढं यश सर्वोत्तम हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे यशाकडे झेपावण्याचा. खडतर परिस्थितीतनच माणसं यशस्वी झाल्याची उदाहरणं आहेत. सगळं उत्तम असताना, सर्वोत्तम असताना फार यशाचा पल्ला कुणी गाठला याची उदाहरणं फार कमी आहेत. त्यामुळे परिस्थितीला दोष नका देत बसू, कारण तर अजिबात सांगत बसू नका. पुस्तकं घ्यायची ऐपत नसलेला एक विद्यार्थी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो, आणि आजही त्या विद्यापीठात गेला तर प्रवेशद्वारावर ठसठसीत अक्षरात लिहिलंय, शतकात ज्ञानसंचय करता येतो. हवा तसा स्वतःच्या बुद्धीला आकार देता येतो. निर्णय क्षमता आम्हाला आमची तयार करता येते. आणि हे जग तर कल्पनांचं आहे. कधी कुणाला वाटलं होतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? आज आम्ही विकतच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही. ज्याला ही कल्पना सुचली तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. ही कल्पना सुचायला हवी आहे. ह्या कल्पना ज्याला सुचतात ते जगावर राज्य करतात. ही कल्पना क्षमता तुमच्यात असायला हवी. मग हवं ते कमावता येतं, हवं ते मिळवता येतं. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा गुण आवश्यक आहे. पुढाकार घेता यायला हवा. पुढाकार, पुढं पुढं जाता यायला हवं. नेतृत्व क्षमता विकसित कधी होते? तुम्ही पुढाकार घेता तेव्हा. हो मला व्हायचं आहे हे वाटणं म्हणजे पुढाकार घेणं. हो मी करेन हे वाटणं म्हणजे पुढाकार घेणं. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आम्हाला काहीच वाटत नसेल तर आम्ही कधीच काही बनणार नाही. आम्ही काहीच काही करणार नसू तर आमच्या हातून कधीच काही होणार नाही. हे वाटणं महत्वाचं आहे. रस्त्यानं
एक घोडेस्वार चालला होता. एका ठिकाणी काही लाकडाचे ओंडके पडले होते. मजूर ते ढकलायचा प्रयत्न करत होते, रस्ता मोकळा करायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे श्रम ताकद कमी पडत होती. आणखी एखादा जर असता तर ते लाकडाचे ओंडके पटकन बाजूला झाले असते. पण त्याचा ठेकेदार मात्र कमरेवर हात ठेवून त्यांना आदेश देत होता, हटाव, लवकर बाजूला काढा. तोपर्यंत तो घोडेस्वार तिथं पोहोचला. त्याच्या लक्षात आलं थोडी ताकद कमी पडते. तो त्या ठेकेदारला म्हणाला, अरे त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा तू जरा हात लाव ना, पटकन ओंडके बाजूला होतील. तसा तो ठेकेदार घोडेस्वारला म्हणाला, मी कोण आहे माहितीये का? मी यांचा ठेकेदार आहे. काम करणं हे यांचं काम आहे आणि काम करून घेणं हे माझं काम आहे. मी कसा हात लावू? तो घोडेस्वार शांत बसला. काही क्षणात तो घोड्यावरनं खाली उतरला, त्या मजुरांमध्ये मिसळला आणि मजुरांच्या हाताला त्यांनी हात लावला आणि क्षणार्धात ते लाकडाचे ओंडके बाजूला झाले. हात झटकत तो घोडेस्वार ठेकेदाराजवळ आला. कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं. काम काम असतं. छोट्या छोट्या कामातनच मोठं काम आकाराचं येतं. तसा तो ठेकेदार म्हटला, पण तो आहेस तरी कोण? तसा तो घोडेस्वार म्हटला, मी नेपोलियन बोनापार्ट. आपल्या सम्राटाला पुढे बघितलं आणि तो ठेकेदार ततपप करायला लागला, हात जोडायला लागला. त्यावेळी नेपोलियन बोनापार्ट त्याला म्हणाला, एक गोष्ट लक्षात घे, मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही, मी पुढाकार घेतो म्हणून सम्राट आहे. काय व्हायचंय तुम्हाला? त्या पद्धतीनं तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, पुढे जावं लागेल. जितकं मागं राहाल मागच राहाल. राजा व्हायचंय ना, राजासारखं वागायलाच हवं तुम्ही. पोलीस व्हायचंय ना, तुमच्या उरात घुसायलाच हवा, तो वागायलाच हवं तसं तुम्ही. त्याशिवाय नाही होताच येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात कुठलीही गोष्ट एकदा नाही दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुम्हाला पोलीस व्हायचंय ना, आधी तुम्ही तुमच्या मनात व्हावं लागेल, मग प्रत्यक्षात येईल. ह्याला एकरूप होणं म्हणतात. आमचे जगद्गुरु तुकोबराय असं सांगतात की देव पहाया गेलो, देवची होऊन आलो. जाईपर्यंत मी भक्त आहे, पण एकदा त्याच्या जवळ पोहोचलो मीच देव झालो. ही एकरूपता आहे, हे अद्वैत आहे. आपल्या ध्येयाशी ही एकरूपता गाठणं म्हणजे ध्येय मिळवणं. तुम्ही जेवढे ध्येयापासून लांब राहाल, ध्येयाला वेगळं मानाल, काही नाही होत. ते माझं गाव, मी त्याचा नागरिक, विकास होऊच नाही शकत. मी म्हणजे गाव आणि गाव म्हणजे मी, हे नातं ज्यावेळी तयार होईल त्यावेळी गाव पुढे जाईल. तुमच्या ध्येयाचं तसंच आहे. समर्पण वृत्ती त्यातून जन्म घेते. ह्या क्षमता तयार झाल्या ना, मग या क्षमतांचा समुच्चय तयार होतो. मग समर्पण येतं त्यात. त्याला आम्ही झोकून देणं असं म्हणतो. हातचं राखून नाही करायचं काही. बघू जमलं तर करतो प्रयत्न, बघू पुढच्या वेळी. काही होणार नाही तुमच्या हातून, अजिबात काही नाही. ठाम ठरवायला हवा. ठाम, अगदी ठाम. हे कधी घडतं? स्वतःवर विश्वास असेल तर. स्वतःवरचा विश्वास कधी येतो? स्वतःच्या क्षमतांची जाणीव असेल तर. स्वतःच्या क्षमतांची जाणीव कधी होते? स्वतःची ओळख पटली असेल तर. मी वारंवार का सांगतो हे? माझे वडील पोलीस मध्ये आहेत म्हणून मला जायचं आहे, नका येऊ. वडिलांची इच्छा आहे, अजिबात नको फिरकूस. भाऊ म्हणतोय नकोच, नाही परत भरती येईल का नाही माहित नाही, अजिबातच येऊ नकोस. बघू लॉटरी लागली तर, वळून पण बघू नको. काय आहे तुझ्यात? आमची अडचण काय माहिती आहे? आम्ही सिंह आहोत, पण आम्ही सिंह आहोत हेच आम्हाला माहिती नाही. ही आमची अडचण आहे. आमच्यात क्षमता आहेत, कुठली क्षमता आहे हे आम्हाला माहिती नाही, ही आमची अडचण आहे. जीवाच्या आकांताने पळत जातो पण नाही पोचू शकत. मान्य कर रे, नाही तुझ्यात ती पळण्याची क्षमता. दुसरी कुठली आहे शोध ना. आहे काही ना काही.
पण आम्हाला मुळात आमच्यात काय आहे त्याचा शोधच लागत नाही. मी वारंवार सांगतो, या जगात सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण. याचं कारण असं की त्या नियंत्यानं आपल्या प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय, अलौकिक क्षमता दिली आहे. पण दुर्दैवानं तो गुण, ती क्षमता आमच्यात आहे हेच आम्हाला माहिती नाही. आयुष्य त्याचा शोध न घेताच तसंच वाया जातं. क्षमतांचा वापरच होत नाही आणि चौघांच्या खांद्यावर गेल्यावर स्मशानात आमच्या बरोबर ती क्षमता सुद्धा राखून तिथंच राहते. अशा असंख्यांच्या असंख्य क्षमता ज्यातून जग घडवता आलं असतं त्या स्मशानभूमीत तशाच न वापर केलेल्या पडून आहेत. म्हणून त्या स्मशानाला मी सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो. आपल्यात काय आहे? कुठली क्षमता आहे आपल्यात? शिक्षणातून कळतं हे आपल्यात काय आहे. एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे, 3 शब्दांपासून बनला आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम. म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. ह्या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. दुर्दैवाने हे कुठंच घडत नाही. तरी आम्ही म्हणतो आम्ही शिक्षण घेतो. आमच्यातले सुप्त गुण शोधलेच जात नाहीत. सापडले तर त्याचं संवर्धन होत नाही. झालंच तर त्याला व्यासपीठ मिळत नाही. मग कधी कधी आश्चर्य वाटतं, पोलीस मध्ये आपण गातो किती छान, त्याच्यात गुण होता, त्याला व्यासपीठच मिळालं नाही, त्याला इकडचं क्षेत्र मिळालं. आमची अडचण काय माहिती आहे? ज्याला गायनाची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला कलेची आवड आहे त्याला आम्ही भूमितीची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला इंग्रजीची आवड आहे त्याला मी डान्सच्या रियालिटी शो मध्ये पाठवतो. ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याला मी मैदानावर क्रिकेट खेळतो, तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगतो. आमच्या तरुणाईची सगळ्यात मोठी अडचण आहे की आमच्यात जी क्षमता आहे, जो गुण आहे, त्या क्षेत्रात आम्ही जातच नाही. आमची अडचण अशी की आवडीच्या क्षेत्रात आम्हाला जाता येत नाही आणि ज्या क्षेत्रात आम्ही जातो ते क्षेत्र आमच्या आवडीचं असत नाही. अपयशी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं कारण. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते करा, त्यात तुम्हाला सर्वोच्च यश मिळवता येईल. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. त्याचं जे आवडीचं होतं ते त्यांनी केलं. तुम्हाला सर्वोत्तम यश मिळवायचं आहे ना, तुम्हाला सर्वोच्च यश मिळवायचं आहे ना, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जा बस. तिथं जास्त कष्ट नाही घ्यावे लागत, कारण ते आवडीचं असतं, सवड आपोआप येते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्वाचा. आम्हाला त्या दिशेनं जाता आलं पाहिजे. त्या दिशेनं आम्हाला आमचा प्रवास करता आला पाहिजे. मग आम्हाला यश सहज मिळवता येतं. क्षमता तशा आम्हाला वाढवता येतात, घडवता येतात, क्षमता बदलवता सुद्धा येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इतरांपेक्षा मी तयार असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अडचण काय आहे, क्षमता कळाल्या की मग स्वतःवरचा विश्वास वाढतो, विश्वास वाढला की मग स्वतःवर आत्मविश्वास येतो आणि मग ठरतं. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. तुम्ही तुमच्या क्षमतांचं नियोजन किती करता? भरती जाहीर झाल्यावर मग आमची पळायला सुरुवात होते. भरती जाहीर झाल्यावर मग मार्गदर्शन शिबिर आहे का रे कुठं? मग ठेवलेली पुस्तकं बाहेर निघतात. लेटेस्ट एडिशन आहे ना रे. नाही मिळत यश. असं क्षमता आहेत पण नियोजन नाही. उपयोग काय? दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. विश्वास आहे महाराजांना, आत्मविश्वास आहे. हो, खान मारणारच.
हा विश्वास यश देतो तुम्हाला. क्षमता असल्या माहिती की मग नियोजन करता येतं. आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, आपल्या मर्यादा किती, आपण कुठपर्यंत, हे सगळं घडवता येतं. मग नियोजन, ते झालं की मग आत्मविश्वास. मी वारंवार एक गोष्ट सांगतो. 2:30 वाजता कोतळा बाहेर निघाला. खानाचं सैन्य आजूबाजूला झाडाझुडपात होतं. मराठी सैन्य त्यांच्यावर तुटून पडलं. बघता बघता लंगडेतोड चालू झाली. खानाचं सैन्य पाठीला पैलवान पळत सुटलं. खानाच्या तोफा तिथंच, हत्ती तिथंच, घोडे तिथंच, उंट तिथंच. मराठी सैन्याने हे सगळं ताब्यात घेतलं, मिळवलं. महाराजांना माहिती आहे खान आपण मारणारच आहोत. खान येताना 4000 घोडी घेऊन आलाय. त्यातली 2000 घोडी आपल्याला या प्रसंगात मिळणारच आहेत, आणि मिळालीही. पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. गाडी आहे ना घरी, का? मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुझ्या गाडीचा? 2000 घोडी मिळाली, पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि 6 महिन्यापूर्वी त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास आहे. हो, मिळवणारच. हा स्वतःच्या क्षमतांच्या सामर्थ्याच्या बळावर कमावता येतो. एका विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकाला विचारलं, गुरुजी दुसरा नंबर कोणाचा आलाय? गुरुजींना आश्चर्य वाटलं. पहिला विचारतात, हा दुसरा कसा विचारतोय? गुरुजी म्हणले, अरे पहिला नंबर कोणाचा आलाय विचार ना, दुसरा कोणाचा आलाय काय विचारतो? नाही, पहिला माझा आहे ते मला माहिती आहे, दुसरा कोणाचा आहे ते सांगा. याला आत्मविश्वास म्हणायचा. हा स्वतःवर इतका आत्मविश्वास हवा, तेव्हा यश मिळवता येत. तेव्हा मग कसलीही परिस्थिती येऊ द्या, खडतर येऊ द्या, बिकट येऊ द्या, काही येऊ द्या, कसलाही प्रश्न, काही अडचण नाही. आत्मविश्वास असतो तो सगळ्या संकटांना तुम्हाला सामोरं जायला भाग पाडतो आणि तुम्ही विजयी होता. मी परवा पुण्यात होतो. महात्मा फुले भाजी मंडईच्या इथं उतरलो. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. तो गाडी आत लावायला गेला. मी बाहेरच होतो. माझ्या शेजारी एक गजरेवाला होता. कल्पना क्षमता कशी एखादा विकसित करतो. त्याला त्याचे गजरे विकायचे. तसे रोज सगळे पाटे घेऊन बसतात, पण विकले कुणाचे जातात? जो काहीतरी वेगळ्या कल्पना शक्तीनं ते करतो. ते मला त्याची कल्पना आवडली. तो गजरेवाला आल्या गेल्या आईंकडं, ताईंकडं, माईंकडं बघून म्हणत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. पुढे गेलेल्या बायका माघारी यायच्या, असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही. बघू बर दे. 15 मिनिटात पाठी रिकामी झाली हो त्याची. 1 महिना सुकणार नाही म्हटल्याबरोबर आता 2-4 राहिले होते. तेवढ्यात समोरून एक मॅडम निघाल्या होत्या. याने त्या मॅडमला हाक मारले, हो मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम तिथूनच वळाल्या. त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. क्षमता तुमच्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं, ही कल्पना तुमच्याकडे हवी. पण लोक जर तुमच्या गळ्यात काही मारत असतील तर ते गळ्यातनं सहज बाहेर करता येईल अशी ही क्षमता तुमच्याकडे असायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी कष्टानेच होतात असं नाही. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत असं नाही. बऱ्याच लढाया बुद्धीच्या जोरावरच जिंकता येतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थितीची गोष्ट आहे. एक लाकूड तोड्या बेफामपणे लाकडं तोडत होता. पहिल्या दिवशी 5 झाडं तोडली, दुसऱ्या दिवशी 3, तिसऱ्या दिवशी 2, चौथ्या दिवशी त्याला एकच. अंधार पडायला लागला तरी तुटे ना, त्याला काही कळे ना. पहिल्या दिवशी तर मी 5 तोडलेली झाडं, आणि चौथ्या दिवशी फक्त 1 पण नाही. दुसऱ्या गुराख्याची मात्र त्या लाकूड तोड्याची रोज 5. असं का होतंय? त्या दुसऱ्याने याला विचारलं, मला सांग तुझ्या कुऱ्हाडीला तू धार कधी लावलेली? म्हटलं पहिल्याच दिवशी. तू कितीही ताकद लावलीस, कितीही सामर्थ्य लावलंस, पण जर तुझ्या कुऱ्हाडीला धार नसेल तर उपयोग काय आहे?
तुम्ही कितीही अभ्यास करा, पण त्या अभ्यासाचं नियोजन नसेल, त्याला जर तंत्र नसेल, तर त्या अभ्यासाचा उपयोग काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यशाला शॉर्टकट नसतो, पण यशाला सुनिश्चित तंत्र असतं. ते तंत्र आम्हाला गाठता यायला हवं, ते आम्हाला प्राप्त करता येईल. त्याच्या बळावर मग आम्ही हवं ते मेरिट मिळवू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याला कौशल्य म्हणतो आम्ही. क्षमतांबरोबर कौशल्य असतात. ही कौशल्य आम्हाला हस्तगत करता यायला हवीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे.